गाडानीचे आंबे आलेत बा आता. ना काय एवढ्या गडबडीने फोन केला तर काय म्हणलं काय टापकोनी मग आता 4-6 दिवस सुट्टी आता काय नियोजन करायचं. हा जाऊन फिरायला गोव्याला काय गोऱ्या देवा बघायला जाऊ ना. खरं तिथं देवांचं दर्शन किती लय दिवस भारी झाले असतंय. येड्या, आपण वर्ष झालं ना गेलेलो. वर्ष होऊन गेलं असेल मात्र अवघड आहे. माझ्या बायकोला आवाज येत नाही कवा बी ती ए, दांडा पण घेऊन. असं कर ना तू काय डोक्यात माणूस कमी काय तेव्हा काय डोक्याला काहीतरी डोकं लाव ना काय नाही तो काय डोकं लावून मी सांग काहीतरी पण काय सांगशील तू ठरव तू एकच ठरवायचं काय एक ठरवायचं. काहीतरी ठरवू अरे मग ठरवतोच पण काय खरं लागलं पाहिजे एकामेकीच्या संघ जायचं बरं बरं मला तुला ठीक आहे. या बायकोला विचारलं म्हणजे माझ्या पोराला विचारा मागं लय लफडं आहे. हा. माग लय राड आहे पण तसं नाही माय नाव सांगितलं ना ती काय नाही म्हणणार नाही हा तू नाव सांगितलं मग नाही हा. माझी पण जायचंच कसं मी मग? सांगतो तू हे नाव बरं, तू सांग विशेष माय नाव असं झालंय. मग? इकडे भागानाच दारूचे रेट वाढलेत मारणामध्ये तिकडे फुकटात तिथं दारू 8 दिवस यायला निसते लागलं. पाहिजे सकाळचा आणि हा दुपार. समुद्र वाईन म्हणजे विषय येत नाही आपलं काय काय. करायचं संघ घ्यायचं बसायचं समुद्राच्या कडेला ती जाऊन होईन सगळं मग आता आपण दरवर्षी बसत नाही का? दर्शन बी हा कलाच बी कालाज बी पण चल करायचं बरं आता. कसं करायचं कसं एक काम करतो का काय? तुझ्या घरी आज सांगशील का काय म्हणायचं थिटीचं दुखत आहे काय दुखत म्हणायचं त्याच्या पोटात आहे ना दगडू एवढा झालाय मूत खाडा. हा ती काय म्हणतात ना मुतखडा हा, मन हा. काय का म्हणी ना हा म्हणायची एवढाची बर त्याची दाट जाण्याची शक्यता आहे चल मला पुण्याला घेऊन जावं पुण्याला लागेल तुझ्याकडे गाडी आहे पुण्याला न्यायचं. का नाही? मुंबई सांग पुन्हा नको सांगू पुण्याहून टापकून येणं होते मुंबई सांगू हा म्हणा मला त्याच्यापाशी राहावं लागेल नाही तर एक काम करून आयुर्वेदिक औषध सांगू आंध्रामधून आणायचं. हा हे, आहे ना, काय डोकं चालतं येड्यानं, काय 4-5 नाही दिवस लागतील करत. हा 4-5 दिवस म्हणायचं ते जायला 2-3 दिवस गाडी लागत आणि तू घरी सांग नानाचा मूत खाडा उठलाय हे म्हणे एवढाच झालाय म्हणजे त्याचा कोणीच कोणाकडे जायचं नाही. विषय संपला न. त्याला काय लागत अरे डोकं लावायचं म्हणलं तुम्ही डोकं चालित नाही रे बरं चल हा? जाऊ आपण चल आपण चांगलं असं म्हणजे काय तिथं हसून लगेच नको जायचं बोलू आता नका. तुझा तिकडे मी हा, जातो म्हणजे इकडं. जणू काय बुवा एका मेरीचं दुःख एका मेरीला नाही, त्यांना नाही, सुद्धा तुला काय कळालं करायचं? पाहिजे कारण काय होईल जर आपण हसलो बिसलो ना म्हणते काय गोड मागाले काय नाही, असं गावऱ्या नाही. फुटल्यावानी करायची तोंड घरी गेल्या दौऱ्या फुटल्यावर करायचं पण दोघांनी ना नक्की सांगायचं आणि कोणाला समजूनच द्यायचं नाही नेमकी काय कळायचं काय कारण आहे मला सांग बरं कळूनच द्यायचं नाही कळूनच द्यायचं. आणि ती बी असं गडबडीन चल टापकुनी जावं लागेल म्हणा नाही दाट जाण्याची शक्यता मी बी तसं लगेच- सांगतो लगेच जाऊ हा मला जावं लागेल म्हणे चल तिला काय बायकोला मी 2 मिनिटात तिला गुंडाळून लगेच आलो पण तू बी उरकून ये तिकडे लगेच. कपडे बिपडे नको घेऊ संगा का घ्यायचे बॅगी बिगी बॅगी नाही घ्यायच्या असंच निघू तिथं काय तिथे घेऊ ए आपरे जरी ना आपरे पॅन्टी घातल्या का ही संपलं. गाडी टाकून देऊ आणि तसलं घेऊ बनेला शेंडायचं चल हा? चल तर असं आहे काय या डांगऱ्यांचा हे प्लॅन आहे काय हा खुशाल दुखण्याचं नावाखाली हिंडायचं काय यांना म्हातारीलाच सांगतो याच्या पोटात गोटा उठलाय काय याचा मसन वाटा नाही केला मग कळतंय एकाचा मसबच करतो मी कशी मजा येते लय मजाला आल्या डंगरी आईला मला कुठं जायचं म्हणलं जाऊ देत नाही आणि आता हे यांचा प्लॅन आहे काय सांगावंच लागेल घरी जाऊन आता कार्यक्रमच लावतो माणूस किती वेळ झाला कुठे जाऊन बसलाय काय माहिती येईना पण काय व्हायना एक बऱ्याला कुत्र लागलेलं बरं माग मग कोण बाया लागली काय तर बाया नाही लागली मग अरे झालंय काय आता तू जरा तुला मी सांगतो काय नाना आहे का हा नानाच्या पोटात ती काय काय म्हणते त्याला मूत खाडाय का हा मुतखडा एवढाच झालाय एवढा अरे न्यावं लागेल येडी काय तू कुठं दवाखान्यात न्यायची पारा आंध्रात जायचंय कुठं आंध्रा आंध्रात आयुर्वेदिक औषधी तिथं आणि नानाचं आता पहिल्यापासून जोडीदार आहे की नाही आम्ही हा एकेला मुठीतलं घास खाल्लेली माणसं हा तेवढा आहे मग मित्राची. मला एक सांग आता मित्राला मित्र आपण एवढ्या लांब अरे मग आता जाणं गरजेचं आहे आपल्या इथं दवाखाने आहेत नाही इथं नाही इथं उपाय संपला मग आयुर्वेदिक हे तो खडा आहे ना दान कोणी फुटतोय एवढा कसा निघायचा मग त्याचे तुकडे करायचे आत आणि 7-8 दिवस लागतील एवढे दिवस आता सोपं आहे का ती काय बारीक खडा आहे का अहो, रांची वस्ती मी एकटी इथं आणि तुम्ही जायचे निघून म्हणल्यावर आता तू एक काम कर तुझ्या बहिणी बिनीला बोलून घे बाबा 4-8 दिवस त्याला काय करती अरे पण त्या माणसापेक्षा काय अप्रूग आहे काय घरचे चांगले ना त्यांच्या आता तुमचं काय त्यांच्या घरी चाललंय? कोण आहे बायको पोर आता त्याचं नवीन लग्न झालेलं मग पोरगं जाईल ना. आहे पोरग जाय ना त्याच संग मग बायको जाईन अरे तर तुमचं काय बायकोला गाडी येते का आंध्रात जायचं जवळ जायचं का ती हा, तेवढं पण आहे अरे म्हणा. काय वागती तू
काय होतं उद्या आपल्याला त्रास झाला तर कोण येतं? नाही मला त्रास झाला कोण येते? नाही नाना येते आणि मग आता नानाला मी नाही मग कसं म्हणू? नाही बरोबर आहे ते पण तुमचं. आणि काय होतंय बरं का तुला मी एक सांगू का, हम्म. पुढे वर काय एमपी एमपी आणि खाली आंध्रा, आंध्र हा. आणि मग सोपं आहे का तिथं गाडी चालवणं कोणाचं काम आहे? तेवढं आहे बाई तुमचंच आहे. तू हसू नको येडे, सोपं अहो, नाही. अरे आता- गेन घेण्यासारखं परिस्थिती, माणूस जाण्याची परिस्थिती आहे पार. नाही गेलो मी तर तेवढं आहे तुम्ही जा ना तशी बी तू हुशार आहे की नाही? नाही हुशार आहे. तशी समजून घेते मला हा. माहिती आहे, तू तसं अंधारात गाडी नीट चालवा फक्त. नाही ना, मग अंधारात मग काय गाडीला उजेड नसतो का काय? नाही आता अंधारात जायचं म्हणल्यावर अरे काय होतं एमपीचा प्रकाश खाली अंधारात पडतोच ना, हा तेवढं एवढं काय असं काय नसतंय. आणि त्याला मी ड्रायव्हर कसा पक्का, जरी नानाला म्हणे टिअरिंगला ते खडा दाबून धर, आहे. हा बरं. चालेल बाबा, निम्यात तू निम्यात मी, आणि काही भावात गाडी पोहोच केल्याशिवाय पर्याय नाही. हा पण त्या अंधारात जायचं म्हणल्यावर मलाच भीती वाटायला लागली आता. जाऊ दे काय नाही, नको आता विचार दोघं करू तू. दोघं जायचे तर अरे मग दोघं जा, ऐका तुला काय लाग कुंकड गोठाळा वाढीची. आता एवढं लांब जायचं मला हसायला येऊ राहिलंय. अरे लांब म्हणजे काय, जवळ जवळ आहे काय ती? आता दोघं दोघं अरे गाडी मारणाचं चालवायची. किलोमीटर आहे ती. आणि काय होतंय नाही जाती तर बरं रोज संग तो किती नाराज होईल मायाव. तेवढं आहे माई बॅग बिग भरती का? बरोबर आहे. मग काय करते मला आता? तर वाटतं नाही जावं तुम्ही पण आता काय भरते आता. अरे काय आता नाही जावा म्हणजे काय, एक काम कर, नाही तुझ्या बापाला बोलव, नाही बापाला नको बोलवायला. नाही तर भावाला बोलव, त्याच्या बायकोला बोलव. नको राहते मी एकटी कशाला एकटी उगाच. नको राहू, बेवट. हाय 6,000-5,000 मला. अरे शेजारी आहे तर, नाही तर मग एक काम कर, नानाच्या बायकोलाच बोलव इकडे. हा बघू हा ती लेक सोना राहते. काही करीना आम्ही तुमचं तुम्ही जा नीट जा व्यवस्थित जा. बॅग भरते तुमची. बॅग भरते ना? हा हा, चांगली कपडे भर त्याच्यात भारी भारी. भारी भारी हा म्हणजे म्हणजे कसं होतं, अरे हे परत कुठं होणार आणि काय होणार, हा तेवढं आहे. म्हणजे बदलले आपले दिले पिशीत टाकून परत. बरं तिथे काय वजन पडलं पाहिजे जाऊन बी डॉक्टरवर, ते आयुर्वेदिक वाल्या. तुमचं वजन वजन म्हणजे आता तिथे आता काय? दगडाचं वजन पाहिजे ना अरे तेवढं ते फोडायचं आहे, ते फोडायचं. खडाखडे गोळ्या ना औषध दिली की दान कोणी टोकडा, आणि ते लोबत होते खडा लटकत होते म्हणे पोटात येडीत काय तू. असं कसं काय लटकत असं. अरे ते काय होतंय इकून टाकला की तिकडे, अरे तिकून देवा, लयच अवघड झालं पण इकडे. नानाचं. काय होते म्हातारपणात काय लयच अवघड झालंय. मोकरत्याने उद्या म्हातारं वाढून त्या घेतलाय. दगडाचं स्वतः झालं काय. अरे काय दगड असं सारखं चाललंय त्याच्या पोटात गरपड काय सांगू तुला. अरे ते माशावर तरपडतो, अरे देवा. आणि मग ते आता ते दुःख माया पशीच फोडितो. मग गावात होत आला, पण आमच्या दोघांचं जरा पहिल्यापासूनच चांगले. जमत हा काय करणार तुम्ही आहे काय एकमेकाला शेअर करतात सगळं. हा नाही करीतो आम्ही. हम्म. मग त्याच्यामुळे आहे ना तू एक काम कर, बॅग बिग भर जरा टाकाटक जातो मी. बॅग भरते मी. हा बॅग भर. हा आईला बायको हातावा अली गड्या, अडचणच नाही राहिली. आता नानाचा खडा फोडतोय का, आता नाना माया फोडितोय, पण फोडणार आम्ही. बघू आता काय होईल, बघतो बायको बॅग बरी ती काय. इकडे ती बॅग बरोबर पटके काय जायचे राहू दे अर्जंट. कुठं थिटेचा मोत खडा उठले, मूत एवढा खडा खडा आहे त्याचा एवढा. एवढा हा गिळला होता काय. गिळला नव्हता मूत खडा, तुला कळतो का? मूत खडा काय नाही होतो, जर काही खाण्यापिण्यात खडे बिडे अरे गेले त्याचा तर. काय आणि उठलाय मला नाही माहिती, पण मूत खडा झालाय त्याला, आणि त्याला न्यायचे तिथं आंध्राला. आंध्राला काय अरे आंध्रा एमपीच्या खाली जायचे, वर एमपी खाली आंध्रा. एमपीच्या खाली. हा आणि त्या खडा काढावा लागेल, नाही तर ते तिथे मरण. हा रे सगळी सिस्टीम बंद झाली त्याची, सगळीच खड्यानी सगळं पॅक झालं. पारच. पारच म्हणजे तो रडतोय नुसता, गाय मोकलून रडतोय नुसता, उलटा पुलट चालली त्याची, असं लोळा झालाय पांगळा लागला. हा रे हा लय हालीत ना. मग लय हालीत, कसं करू? तुमचं नाही ना उठत मुळ्यात नाही बिळ्यात मा काही? नाही मा नाही काय. तसलं पण आता काही? जोडदार आहे ना, कसं आहे? हा तुम्हाला जावं नाही लागेल नाही नाही का? जोडदार नात्यानं जर नेल नाही तर परत ते पण म्हणून एवढं लांब काय आंध्राला मी म्हणते पण. तुझ्या डोक्यातच आहे ना, इथं नाही निघत तू एवढा आहे. आपल्या इथं 5 mm 10 mm निघत आहेत. हा. ते येड्या काय पण लवकर सांगितलं, आता तू झाला एवढा. आता कालच्या धरून झाली लघवी बंद. हा? हा मुतायलाच येत नाही काय. लघवीच बंद झाली त्याची, अरे रे आणि मग काय ना शिव पर्याय काही मग वकून मुतायचं ना त्यांनी. वकून कस काय, तू बावळाट आहे, तू डॉक्टर झाली व दुनियाच्या आखरीत येत. आता म्हणतात ना वकून बाहेर हा काढायचं पोट वकून फुगलेलं. बाहेर काढ. बरं काय करू सांग मला, नाही तर मोकर काय होईल, नातेवाईकात नाही मित्रपणात बरोबर नाही दिसत. पण मला एकटीला नका ठेवून जाऊ, मग मी पण येते तुमच्या संग अरे आंध्राला. माय सांग कुठे येते? आंध्राला नाही आंध्राला नको, तू घरीच थांब, डोक्याची वायर व्हायचं नको. मग मला नाही करमत एकटीला. आणि ते मुत खडा मरून द्यायचं त्याला, मरू दे मला. नको त्यांना म्हणा ना वकून मुता. हा मग पण ते काढायचं नाही का मग खडा? मग काढताय नंतर. आणि नंतर नाही बाबा ते मरण. त्याची बायको मला म्हणली लवकर घेऊन जा भाऊजी, नाही तर ही जाईन इथं. ऐकू म्हणली होय? हा अरे देवा. बरं ते रडतो रात्रंदिवस नुसता. बर भरते मग मी बॅग. काय? बॅग
हा बॅग भर हा. मी काय करतो जाऊन येतो जाऊन तिथे 2-4 दिवस ऑपरेशन करून आणतो त्याचं हा तसं बरं. इथं आता सध्या काही काम नाही काम नाही अवले काम आहेत. आहे तर कांदे फिंदे पण नंतर बघू सध्या आपल्या पाठीमागं आता ते मित्राचं बघावं लागेल ना मी तर चांगलं सांगत होते वकून मुतायला नाही जर न्यावा आणि त्याची सिस्टीम सगळीच बंद झाली आज वय कुठं जायचं त्याच हा तेवढं आहे बाई. मग अजून 2 पोरं व्हायचे त्यांना. मग हा सिस्टीम ढासळ नाही पाहिजे हा त्याच्या आधी करता- 3 आहेत त्याच्या अजून 2 व्हायचेत ना. आधी कुठं 3 येतं तू ती- काही अहो, 3 आहेत ना. तिने तिच्या बापाकडे 2 सोडले तर आई बापाकडे नेऊन सोडले 2 आणि एक त्यांच्या संग आहे आणि अजून 2 व्हायचेत म्हणते ती जाऊ दे मोरदे पण ती काय करू सांग मला जाऊ का नको जाऊ बरं जा देते बॅग भरून. दे बरं बॅग भरून पाटक्यास टाइम आणि ऐक ना हा चांगले चांगले कपडे भर चांगली चांगली म्हणजे काय तुम्ही काय हे करायचं झालं काय? डॉक्टर आहे तिथं वजन पडलं पाहिजे भिकाऱ्यावान जायला लागते काय तुम्हाला अहो, तिथं तुम्हाला कोण बघायला आहे? आपले कोण माणसं बघायला ओळखीचे आहेत आपलं का तिथं? प्रेस्टिज पडलं पाहिजे समोर हा तेवढं आहे. जाऊ साडी घालून आ? मग आता काय तुला कळायला पाहिजे काय गोष्टी नाही चांगले चांगले कपडे इस्त्री करून. हा लवकर दे हा. पाटक्यास आटप लवकर हा आईला जेवायला देशील काय अहो खायला काय देऊ म्हणलं पण नाही कायच नाही करत मग आता तरी जेवण करून जा. आता बी नको आता वाटाणीच करू अहो काहीतरी देते ना त्याला बाजूला. काय रोग आला ₹1,00,000 घेतले संगतीने ₹1,00,000 मग ₹50,000 नुसती डॉक्टरची फीची अयो. आणि त्यात आता खडा काढायचा किती गुतलाय किती नाही हा. लय हाजी येत आणि मग 50,000 काय होणार आहे? ₹1,00,000 50,000 ते- डॉक्टर बोल ना डॉक्टर झालंय का हा बर आणि ते काय नाही 50,000 भागून जाईल काय नाही मोठा दवाखाना आहे भाला असं तुला सांगतो 200-11चा किती 200-300 आणि औषध घ्यायचं आणि मस्त पाके त्या दवाखान्याच्या कडाला बसायचं औषध घेऊ हा औषध घ्यायला एक सुरुवात करायची तिथे घेऊन तुम्हाला नाही घ्यायचं? ऑटोमॅटिक 6 महिन्यात खडा पडतो सा- 6 सहा महिने तिथं राहायचं काय? 7 तास 6 तास त्या हा. म्हणजे असं त्या किनारीला बसावं लागत हा, 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 दवाखान्याचं हा. मला वाटलं तुम्हाला पण आणि औषध स्वस्त आहे तिथे हा बर जा मग काय अडचण नाही. दिभर पाटक्याच बॅग हा जमल चालतंय ठेवू का हो नंतर कर ठेव. अहो, काय करता इकडं काय नाही बाबा लय उद्योग झालाय तुला माहिती का काय हा, ती थिटी आणि ती आपलं नाना नाही का हा त्यांचा काय प्लॅन झालाय माहिती का काय त्यांचा प्लॅन झालाय गोव्याला जायचं काय हा आणि म्हाताऱ्याचं आहे ना इथं काम म्हणलं की ना म्हाताऱ्याला पार रोग उठतो आणि म्हातारा गोव्याला निघले आणि म्हणले तिकडे जाऊन बाया बघू आणि असं करून तसं करू अरे तिथे काय म्हणला की बा घरी काय सांगायचं हम्म. ते म्हणलं सांग मुतखडा झालाय म्हणून तो एकमेकाला सांगू मुतखडा झालाय मुतखडा आणि लय मुतखडा झालाय मोठा आणि जायचंय दवाखान्यात आणि मग बा ऐकत्या ना बाया घरच्या मग आता आईला सांगितलं का तिथलाच जाऊन सांगायची त्यामुळे तुला आधी सांगितलं ते बाई. डांगार इतकं येड आहे हम्म. फिरायला जायसाठी आणि त्या बायांसाठी पार स्वतःच काही बी सांगायला मोकळा झालाय तू आता हा तेच ना मग त्यांनी जायच्या आधी आपल्याला सांगावं लागेल मग मी तेच म्हणते आईला पहिलं सांगावं लागल कानावर घालायला लागल आणि आपलं म्हातारं लय बावळाट आहे ती त्यांना काय तेरलं फिरायला लागते पैसे काय उडवणार नाही पैसे याच नाना- माणसाला मग लुटीन आपण मी काय म्हणते मेन आहे ना नानालाच पहिलं आहे ना आपल्या बाया बघायची हौस आहे त्याच्यामुळे ते जोडीला फक्त थिटेला घेऊन चालले असणार काय करावं म्हाताऱ्याचं हाऊसच कसं काय फिटाना आता एवढं वय झालंय तरी त्यांना बाया बघायच्यात म्हटल्यावर आता काय बोलणार फार सून आली त्यांना आता नातवंड होतील तरी त्यांना बाया बघायच्या आहेत आणि गोव्याला काही अशा साडी मधल्या बाया नसतात ड्रेस मधल्या बाया नसतात नुसत्या तुला कसं काय माहिती मी लग्नाच्या आधी जाऊन आले गोव्याला कोणासोबत अहो ये. मैत्रिणी गेलतो आम्ही फिरायला येडी का काय तू अहो मैत्रिणी मैत्रिणी गेलतो. होत का मित्र होता झालं नाही आता तर मग मी पण इथं जाईन अहो इथं विषय काय चाललाय तुमचं काय मी पण जाईल तुम्हाला बघायच्यात का तिकडं कशावर बाया असतात माहिती का तुम्हाला कशावर अशा हाफ चड्ड्यांवर बाया असतात चांगलं की मग मग तुम्हाला मोकळं- बघायच्यात मोकळं का? मग तुम्ही वातावरण. आता नाही आपण मला वाटतं गेलं पाहिजे हा. पण आता जाऊ दे म्हाताऱ्याला जायचंय मग मग. आपण दोघं गेलं पाहिजे ना आपण जाऊ हा आपण जाऊ मग बरं आपलं राहू द्या बाजूला पहिलं आईच्या कानावर टाकलं पाहिजे आता लगेच जाऊन सांगू चला काय तिला सांगावंच लागेल ही म्हातार लगेच हा, निघेल चला चला मगाशीच म्हणत होतं लवकर जायचे आपल्याला गडबडी हम्म, हा चला. ए, तिला हात मार बरं. ए निशाताई कोण आहे ग? हे आहे. बाहेर ये ना जरा का ग? बोल ना काय करते काय नाही आवरत होते काम. नवरा कुठे आहे तुझा ते गेलेत ना तुमच्या नानांबरोबर. काय नाना बरं कसं काय कुठं? गेलं? नाना दवाखान्यात घेऊन
अयो आम्ही बेठाय आलोय म्हणलं थिटेलला मुतखडा झालाय. नानांना झालाय, माझा नवरा गेलाय घेऊन. नानांनी आम्हाला सांगितलं का थिटेला मुतखडा झालाय म्हणून आम्ही म्हटलं भेटायला यावं. अरे काय हो तुम्ही लक्ष ठेवत नाही का? एवढा मोठ्या माणसाला मोठा मुतखडा झाला, एवढा उचकाटला मुतखडा, आणि त्याला कळाला उद्भावला. हा तुम्हाला कळतंय का त्या नानाचा असं लटकत होता मुतखडा, त्यांचा ना मुतखडा लटकतोय इकडून इकडं होतोय असं पोटातली पोटात. काय बोलता? थोडं तरी पद्धत आहे का नाही बोलायची? मुतखडा लटकवतो का? म्हणजे पोटात असं असं होतोय. अहो पण ते जाऊ द्या, पण आम्हाला असं सांगितले का यांना थिटेंना झालाय म्हणून आम्ही आलोय. थोडं तरी असे उपकार ठेवा ना. माझा नवरा एवढा लांब तुमच्या बापासोबत गेलाय, कुठे गेलाय माहिती का? आंध्रामध्ये गेलाय. पण आमच्या नानाला झालाच नाही मुतखडा. वरती MP आणि मध्ये आंध्र प्रदेश आहे, तिथं गेलेले ते माहिती का? आता मी म्हणतो कुठे जाळ हो तिकडे जाऊ द्या, पण ते आमचं नानाचा काय विषय नाही. तुमचं काय MP च्या खाली गेलेत काय? हा आंध्राला कायच गेलंय काय काही सांगताय? आणि मुळात आहे ना आमचा नानाचा विषयच नाही. नानाच चालले थिटन बरोबर. नाना म्हणले आमच्या नानांना काहीच झालेलं नाही. माझ्या नवऱ्याला काहीच झालेलं नाहीये. नानांसोबत गेले ते आंध्रामध्ये. अगं आमच्या नानाचं वय जरी एवढं झालेलं असलं ना, तो धडधाकट आहे. बाई माझ्या नवऱ्याला एवढं लांब नेलंय, त्याला तर उलट्या होत्या, गाडी लागती, उगाच काहीतरी व्हायचं बाया. हा लय नाजूक नावर आहे. त्यांनी तर मी ऐकलं त्यांनी प्लॅन केलाय दोघांनी. मला लक्षात येतंय त्यांनी सांगितलं की इथं जाऊन वेगळं सांगायचं आणि तिकडे जाऊन वेगळं सांगायचं. काहीतरी असं बहुतेक. आणि तुमच्याकडे येऊन नानांनी सांगितलं असेल. कारण आम्हाला नानांनी सांगितलं का थिटेला मुतखडा झालाय आणि त्याला घेऊन मी चाललेलो. मला सांगितलं नानांना झालाय, तो पण एवढा आहे म्हणून सांगितलं, आणि तो पण लटकतोय म्हणून सांगितलं, आणि ते म्हणजे मी आंध्राला. पण तू विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुतखडा कधी एवढा असतो का? आणि तो लटकतो का? काय पद्धत झाली? आता मला काय माहिती कोणाला झालाय, मला थोडीच झालाय मुतखडा, मला माहिती. आणि आता मी तुम्हाला सांगतो ना, नानाने आमच्या घरी जाऊन सांगितलं असेल आमच्या आईला थिटनचं लय दुखतोय, थिटनचा मुतखडा उचकाटलाय, आणि मग त्याला दवाखान्यात न्यायची. आता मुतखडा नाही झाला, पण ह्याचं मुळातच बाहेर काढीते मी पण. आता येऊ दे त्यांना त्याशिवाय नाही. खोटं बोललाय तो मला. गोव्याला चालल्यात, गोव्याला. एवढ्या चड्ड्या घाल गेला बाबा बघायला. मग कशाला चालले? मला किती खोटं बोलला. प्यायला बी मिळतंय आणि सगळं बायाही मिळतात. मग जमतंय. आणि मी म्हणलं नाही का, मला म्हणले त्याची लेक सुने नानाची, मग नानाच्या बायकोला बोलून घे तुझ्याकडं, नाही का 2-4 दिवस. 2-4 दिवस नाही, 8-10 दिवस. आणि नाही तर तुझ्या आई बापाला बोलून घे. लक्षात आलं का त्यांचा हाच प्लॅन होता का खोटं सांगायचं, इकडं तुला खोटं सांगायचं आणि आम्हाला खोटं सांगायचं मुतखडा झालाय, म्हणजे आपण तू आम्हाला बोलवशील आणि कोणाला काहीच कळणार नाही ते कुठं गेलेत ते. आणि मी त्यांचा सगळा फोन कॉल ऐकलेला आहे. फोन कॉलच म्हणतोय मी, तिथं फोनवर बोलत होतो, तिथं ती त्याला आंब्यापाशी बोलत होती दोघं जण. हा का? आता मी काय म्हणते, आपण तिघं पण आहे ना, आता हे ना आईच्या कानावर टाकलं पाहिजे. चला. तिला काय माहित नाही, तिला सांगून ठेवलं असं यांनी. तिला काहीच माहित नाही. मलाच माहिती नव्हतं तर. मग तेच सांगते मी. चला जायच्या आधी गेलं पाहिजे, जाते निघून. चला. तू कुठे म्हातारा कुठे? अरे आता तिने बॅग भरून. अरे काय काय कधी गेली ती? आता गेले ती यायच्या नवऱ्याचा लय काहीतरी मुतखडा का काय उठलाय नाही नवऱ्याचा एवढा झालाय. अगं बाई तुझ्या नवऱ्याला मुतखडा झाला एवढा मोठा. भंगली काय नवरा म्हणलाय तुझ्या नवऱ्याचा मुतखडा एवढा झालाय आणि सगळेच काम बंद झाले तुमचे. तुझ्या नवऱ्याचा लटकत होता, इकडून तिकडं पोटात हालत होता मुतखडा. काय पद्धती? मी मागाशी सांगितलं असं नसतं. अगं बाई खरंच तुझ्या नवऱ्याचा एवढा. अरे शांत बसा तुम्ही दोघं. काय आहे ते खरं सांगा. तुला माहिती का? अगं तुला माहिती तरी आहे का? नाना आले मगाशी आणि काय म्हणले, हिच्या नवऱ्याचा आहे ना म्हणजे मोठा एवढा झालाय म्हणे मुतखडा, त्यांचं पार मुतायचं फुतायचं सारं बंद झालंय म्हणे. त्याला आहे ना म्हणे आंध्राला घेऊन जायचं. तर मी काय म्हणलं, आंध्राला नका देऊ त्यांना, म्हणा तुम्ही तोंडातून मुता, मग मुता म्हणलं. तर मग येडी बिडी झाली काय, असं कसं काय करायचं. मग परत नाहीच नाही म्हणलं जा आणण्याशी जा. ते म्हणे तिथं लय भारीतलं औषध भेटत आहे. हिच्या नावाचे एवढे हाल झाले. मग हे सांगता नाही आलं का तुला, आधी 3 लेकर आहे, अजून 2ची प्लॅनिंग चालू आहे तुझी. काय बाने तुझ्या नवऱ्याला झालाय, मला नाही. माझ्या भांडणं बस करा ना आता. नवरा होईलच कसा मुतखडा. अगं एवढा झाला, एवढा असा लटकतोय तो. एक सांगू का तुम्हाला आई, एक सांगू का, ना हिच्या नवऱ्याला मुतखडा झालाय ना आपल्या नानाला मुतखडा झालाय.
यांचा प्लॅनच वेगळा आहे काहीतरी. अरे यांना गोव्याला चालले ती हा. बाया बघायला 10 रुपयाला ढोसा इकडे नवऱ्याला जाऊन. चड्ड्या घातलेल्या बाया बघायला. आणि हे काय म्हणले माहिती का मी ऐकलंय हे म्हणले तू त्या तिकडे सांग नानाला झालाय मुतकडा त्यांनी सांगितलं जाऊन यांच्या बायकोला हा यांच्या थिट्यांनी आणि तुला येऊन सांगितलं थिट्यांना झालाय आज केलंय हा, एकमेकांचं नाव घेतलंय. आणि ही या आता तिकडे चालल्यात गोव्याला कसं तुला काय सांग कस काय जाते माझी झालं फोन फोन ऐकलंय त्यांनी सगळा इथं फोन. असते ना आता गाडीत बॅगी टाकीत असते. चल त्यांना ना चला 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 जाऊन नाही देऊन द्या. लवकर चला. चल लवकर लवकर चल लवकर. खोटं बोलून निघा त्यात बॅगी बिगी टाकल्यात आता टाकले ना आता आणि आता काय करावं लागेल वेळेत निघावं लागेल नाही गोळ होईल टायमाला नाही ते सगळं पचलंय थोड्यासाठी पचायला नको नाही, कुठं ना कोणी काय. कोणाची गाठ नाही घेणार नाही ना हे, हे. सगळे पण तिथं काय ते सांगता पटतं. येते कोण काय कसं उद्या वाढीन कुठं ते बायाचं आणि बायाचं कावा पटत ते कावा बोलायला महत्वाचं आहे पण आता काय- त्याच्यामुळे कोण कोणाला विचारायचे दुखण्या पाण्याचा विषय तिला सांगितलं मी तसं काय लय विषय चर्चा नाही नको नाही करू. मी म्हणलं लय बिगर बारवाश काम झाले बाबा 7 दिवस येणं होणार चल नाही बस चल आपण मोकार तुझ बस चालाय सध्या मला बी यायचं आंध्राला. काय आंध्राला यायचंय मला बी. ए अरे निघायची तयारी झाली गप्प तू या कुठं झालाय मुतकडा बघू दे एक मिनिट मोठा मुतखडा आहे. बघू लय- दे, लय. काय तुमचं कुठं झालाय नाही तरच होतोय बघा, बघा, अंगाल नको हात लावू. बघा, झालाय तुझा मुतखडा. काय झालं तुला काय आता नाव घेतलं? अरे गप्प ना तू ते म्हणजे नानाला मुतखडा फक्त लागला. नानाला आहे. दाखवा. चल जाऊ हा. पुढे. नानाला झालाय ऐका मुतखडा. दवाखान्यात जाऊ आम्ही येतो ना सोबत एवढी गाडीला असं मी बघते ह्यांचं मुतखडा. गाडीत एवढे सीट नाही बस नाही, नाही, दुसरी आम्ही नाही येत ह्या दोघी जण येते ह्यांचं काय काम आहे? बसतात गाडीत आपण तिकडे आहे ना लय अलाउड नाही मोठं जा बसा काय? एकामेकीलाच याची काय एकमेकाला- अरे पण झालंय काय काय मला काय जायचं म्हणजे कोणालाही अरे दवाखान्यात चालू त्याला बी आणि मला बी दोघांना बिन तुमचा का 5-5 MM लटकत का होता? नाही ते घरी नाही सांगायचं अहो, नाही लटकत का सांगायचं. होता? यांना बी नाही सांगायचं काय मुतखड्याचं काय सांगायचं काय काय मुतखड्याचं काळा म्हणजे काय मग इथं बरा नाही होत काय तिकडे जायची गरज आहे? अहो तिथं अंतराला फुकट औषध आहे. नको नको नाही 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 तिथं फुकट आहे सगळं आणि मग फुकट आहे तर लाख रुपये काल घेऊन चाल. राहण्याची खाण्याची सोय सगळी त्यांचीच आहे मग ऐका नाही ना. नाही आणखी आमच्याकडे 2 जोडीदार आहेत हा नाही नाही आपण काय करू दोन जोडीदारांना कॅन्सल करू ते त्यांच्या नाही नाही पद्धतीने त्यांचे दुखण्याचं काम आहे तुम्हाला आहे ना ना तुमचं दुखण्याचं काम आहे. तुम्हाला कोण अहो, बघणार पण तिथं मला काय म्हणायचं आता तुमचे एवढे मोठमोठे आहेत मग तिथं ऑपरेशन जर झालं तर मग सोबत नको? हे ना नाही. पुढे ती थांबते चपट करून गाडी चालू हा, करते. ते जोड्या यांचं काय थांबले, मोकर लावलं थांबले. यांनी? येते ए, यार, थांब. पुढे चालले अरे जाऊ दे ना, काय दवाखान्यात चाललंय? चाललं येडे घर तुम्ही दवाखान्यात चालले चल ना गाडीत बसू आपण. अरे गाडीत बसून काय करता सर का? मग आता आमच्या बॅगा काढून घ्या ना तुम्ही जा हा आमच्या आता बॅग तुमचे नाही काय मुतखडे उठले आम्ही दुसऱ्या गाडीत जातो नाही आता नाही मुतखडे उठले काय का बरं बॅगी काढून घेतो तुमचं काय काम आहे संग मोकर अहो चाटळपणा कमी करा जरा काय? तुमचा मुतखडा उठला होता दुखत द्यायचं ना तुमचं काय मुळ्यात बिळत उठत का? अहो दुखत मी सांगितलं नाही म्हणून काय लय काय आलं म्हणणं लय दुखत आहे आहे? मुतखडा लय उठलाय ना अरे तू गप गप तू तुझ्या नवऱ्याला मुतखडा तुला माहित नव्हतं काय आता बघू नाही आता घरी नाही सांगत मी मी काय काय गोष्टी. म्हणतो पण तुमचं तुम्ही आता काय तुमचं डोकं कसं आहे? खाता 2-4 राव? माणसं बघायचं आता जा, एवढं जा, टाकून जा, तू. टेन्शन घेती घरी काय नाही तुला काय करायची रे काय जरा करायचं? गप मार ना अरे काय माणसं आहेत तुम्ही. काय झालं काय झालं तुम्हाला कुठं जायचं आणि काय प्लॅन केलाय मला सगळं माहिती काय आता प्लॅनिंग काय केलं plan आहे आमचा गोव्याला झक मारला निघला काय गोव्याला चाललं तर काय दवाखान्यात आहे. गोव्याला? कोण म्हणलं गोव्याला काय माहिती बा आता? अरे बाबा, काय लावलंय का तुम्ही मोकार फोन ऐकलाय तुमचा नाना हा, फोन कोणाचा आहे. फोनवर मी बोलत आलतो नेमकं काय पुरावा आहे तुझ्याकडे काय पुरावा आहे दाखवते व्हिडिओ मला. व्हिडिओ बी काढलाय दाखव. आपण आम्ही जी सांगत ती खरंच सांगितलं हा, नाही, आम्ही काय खोटं बोललो तुझ्या तेव्हा? घरी सांग मुतखड्याचं औषध आणून चालू मी मागे घरी कोणाला सांगतो कोणाला मुतखड्याचं झालंय औषध. म्हणून नाही, सांगितलं? मला तुम्हाला सांगितलं नाही नाही म्हणलं नानाला झाला होता आणि मग तुम्ही कोणाला फक्त सांगितलं? फिटनेस सांग एवढंच फरक पडला म्हणलं लोड येतो एका मेरीव ना कोणाला नाही सांगितलं? असं अरे होतं. पण काय सांगायचं मग ते दुसऱ्याच नाव अरे सांगितलं दलिंदर माणसा खोटं बोलायचं बंद कर गोव्याला जायचं वय काय तुझं मग काय वय पण गेलं का काय का? ए, हे काय म्हणली मार की ती चांगलं काय यायला म्हणली आपण. तिथं पांढऱ्या पोरी बघायचं पांढऱ्या पोरी बघायच्या का? पांढरे ए बागड्या काय बघायचंय आम्ही काही बघू सकाळ धरून 2 गुंडे तोडल्या तो आता ठेव काय गपची बघायचंय लाज वाटली पाहिजे ना. आपण खरं बोलायचं जाऊ दे ना. की काय काय इथं काय रोज बरं, मी काय म्हणतो सगळ्यात महत्वाचा विषय तसे बी आता कसं आम्ही आहे बरं का? दर्शनाला चाललो होतो रोज रोज एकच टोपलं त्याच्यामुळे काय म्हणलं थोडं जरा बदल करून पाहू म्हणजे नाही म्हणजे बदलाचा विषय नाहीये तो म्हणजे थोडा पुढला विषय तो विषय नाही आहे. आम्हाला फक्त दवाखान्यात बघायला जायचं जायचं होतं काय का बसा? हा? बायकोला फसून चाललेत मला म्हणले मुतखडा त्याला काय एवढा ह्या माणसाला रेमट धरून एवढाच लटकतोय तुझ्या नवऱ्याचं कुठं लटकतोय नाही आता खाली नाही अरे बाबा अजून काय कुठं वर दवाखान्यात सारखली जायचं, जातं, आता वर सारखली जातं. वर सारखली
दवाखान्यात गेलं नाही वर ये, इकडे चाटाकडे घुसायला लागला दवाखान्यात गेलं ना का सगळं होईल आम्हाला हाताड फोडून बाहेर काढायचं का? नाही आम्हाला आहे ना आम्हाला तुम्ही दवाखान्यात जाऊन द्या बाळा अरे लाजगिरी काय दळींदर माणसा घरचे काम बघ चला लाख रुपये घेऊन हिंडाया हाय ना पोरग पोरगा आहे ना सून आहे. पोरगा ते माया खाड्याचं असं झालं आम्ही आहे. पण तुम्ही खोटं आहेत बोलून भांड्या तुम्ही आहेत टेन्शन घेऊ नका हे नाना सर्व माया लय दुखायला लागलाय नाही नाही हा. त्यांना पुढं जायचं पोट त्यांना लागलं, संग मी जा. ऐका ना, आपण ना दोघं जोडीन जाऊ जा. संग घेऊन जा आ? आम्हाला नाही जायचं. नाही नाही का थांब. बरं? आता काय काय नाही लाज जायचं वाटत आहे आम्ही आपली आमचं त्यांना. नंतर जाऊ हा? नंतर काय जाऊ बापाचं गटूड आहे का? तुम सारखे कुठे येडे तिथे नाही आता तुम्ही चौघं आणि जा. तुमच्या अंगावर आहे ना हे असले काय कपडे हे पातळण पितळण नाही कपडे घालतो. आम्ही एवढ्याला घालून हा तुम्ही काय नाही घाली तू कशी घालशील मी घालतो एवढ्याला चड्ड्या हा मग बरं जमल तुम्हाला काय आखली तर नको पण असली पिसळ आम्ही नाही पण नेत. तिथे दुसऱ्याचं बघायचं म्हणलं. आम्हाला जायचं असलं ना दुसऱ्याचं बघायचं. आम्हाला जायचं असतं ना आम्ही रात्री बी पळून जाऊ हा. आमचं काय कोणी मी मानत नाही. आणि आम्ही पण आता आम्ही सासरून निघाले चाललो होतो. आपल्या हलक्यात दम आहे का रात्रीचं पळून का जायचं? बरं काय खाता ना काय आमच्याकडे माल पाणी पैसे म्हणजे सगळे दम काय आम्हाला जोडीदार घेऊन पळायची काय आम्हाला काय तुला मागायचे का पैसे देऊ काय हलक्या हाताने अरे जायचं. नाही मला जायचं होतं आम्हाला आजपासून लाज नाही वाटत हो काय? ठीक आहे हा. वाली राव आजपासून आम्ही वाहिली कुत्रा हलकारा नाही जा वाईट निघा. जा. जा काय अरे जा. जा तर राहतो ना. जा. तू बरं दम देऊ परत यायचं नाही काय मोबाईलला हात लावायचं नाही सरक हा अजिबात नाही लावायचं. मोबाईल आणि पेपर घेत का आमचे नाही भेटणार भाऊ हाल जा असं नाही तुला. योगधर एक मिनिट सोडा ना, आता कुठं जायचं जा ना जवायला राहिलं जा पुढे बी चापती काय जा पुढं जायचं. निघा जवायला राहिलं योग दी जवायला राहिलं जा. चल आमच्या बँकेत त्याच्यात पैसे काहीच नाही काय नाही अरे एक असलं ना आमच्या दोघात तरी लय झाला इकडे मला माहिती ना कोणत्या इकडे 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 अरे पाण्या पाण्यात जातो. म्हातारा. इकडे इकडे आता कशाला? आता आता कशात आणि आता काय करणार आहे तुम्ही आमच्या बँका भरलेल्या आहेत काय अरे तुम्ही याच्यात काय करणार आहेत आता नाही काय नाही उद्या याचं बंद फोन पे बिन पे सगळं बंद इकडंच राहा. चला निघा जा. चला निघा चला मग सांगते तुम्हाला अरे इकडे कुठं रानाकडे नका जाऊ. ए इकडे गावाकडे निघायचं यांना काय भेटतो चालेल अरे माय 2 पुस्तक आहे एक बँक मोकळी करू चल याला काय द्यायची ए पस्तावा येईल जवायला राहिलं. ए, निघा. याला काय एक गोटा टाकेतो का माग याच्यात माझं काय बघावं, जा. काढून आण नाही तर तिकडे काय हे थांब थांब ना यांच्या आईला माग याच्यात यांना याला गोटा घाल आता या बरं हा ए बारक लय पळत आहे काही टोकू डोक्यात टोकू तू काय असं लट माया पोचला का रे? येते बाई तरी बरी राहते याच्या पशी अरे इकडे गावाकड पळ एवढी कुठं ऐकत असलं आपल्याला या बाई, या. एकटीच नाही झालं. काय तुमचं म्हणणं आहे? ए, काय नाही म्हणणं आमचं नाही, काय म्हणणं आहे तुमचं? घरी कुठं चालले तुम्ही? हो, चला. निघायचं का? मोबाईल दे काढ, काढ, काढ. नाही तर उचलून टाकीन गरीब पळालं काय ए, चला घरी घेऊ. आपलं असं नाही म्हणते. यांची जिरो आपण काय भेऊ नको चल अजिबात भेट नाही चल त्यांना काय वाटलं ती तरी पळून गेलं आपण असं साक्षरच जाय चल कळत नव्हतं का आधी बायकोला सोडून एवढं काय मामा धरती चल अरे त्याच कसं आहे लिया सोन आणि ती काय आखीच पडत आहेत माग इकडे इकडे लवकर या. पटायला पाहिजे गोव्याला निघालेत अरे म्हणलं जरा बदल करून बघावा जाऊन